भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवन स्मृतीस अभिवादन करून आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे संसद रत्न खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊ चौधरी, चोपड्याचे सन्माननीय आमदार किशोरप्पा पाटील, चंदू पाटील सोनवणे, किशोरप्पा पाटील, रावसाहेब पाटील, जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे माझे सगळे जीवाभावाचे पदाधिकारी, समोर बसलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, माता भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या जीवनातले आमच्या आमदार ताई पण आलेले आहेत, मंजुळाताई गावीत आमच्या आमदार आलेले आहेत. आता तुम्ही जरा थोडं समजा ना, जरा समजा, जागा कमी पडते माहिती आहे. शिंदे साहेब, माझी ही 30 वर्षाची परंपरा आहे. मी दर वाढदिवसाला एक सभा घेतो. पहिले मी एक ओट्यावर सभा घ्यायचो, 550 लोक राहायचे. मग 100 आले, 200 आले, 500 आले, आता 1000 आले. आणि त्या दिवशी आम्ही संकल्प करत असतो की आपल्याला दरवर्षी काय करायचं आहे. आणि सध्या तर काय करावं हे समजत नाहीये, कारण की कमी पाऊस पडेल अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय. अल निनोचा प्रभाव येईल अशा पद्धतीचं वातावरण तयार झालंय. त्यामुळे आम्ही या वर्षी संकल्प केला की जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जे 460 किलोमीटरचे नाले आहेत ते 100% CSR मधून आम्ही त्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्याचा पहिला टप्पा 40 किलोमीटरचा मी आज पूर्ण केलेला आहे. शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मला विचारलं की तू हे काम कसं करतोय, म्हणलं साहेब, देणाऱ्याचे हात 1000 आहे तुमच्या आशीर्वादामुळे, आणि त्याच आशीर्वादाने मी हे काम करतोय. आज मला ही सभा घेत असताना खूप आनंद वाटतोय. जेव्हा आम्ही 40 लोक आणि 10 अपक्ष गुवाहाटी गेले होते, काय झाडी, काय डोंगर, त्यावेळेस इथेच शिंदे साहेबांची सभा झाली होती मुख्यमंत्री झाल्यावर. आणि आज त्या गोष्टीचा आनंद आहे. जरी आज शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी त्यांचा दुपारी मला फोन आला आणि त्यावेळेस मी त्यांना बोललो की आदरणीय श्रीकांत भाऊ माझ्या वाढदिवसाला येत आहेत. साहेब, मी एक फकीर माणूस होतो, पानठेला चालवणारा माणूस होतो, या गावाचा गुलाब होतो. या गावाच्या गुलाबराव करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ते केलेलं आहे. बरेच दिवस गेले. या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना जेव्हा उभी राहत होती त्या काळापासून तर आजपर्यंत शिवसेना या मतदारसंघामध्ये टिकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय. आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला हेच सांगणार आहे की आपल्याला काय करायचंय मित्रांनो. काय आता किशोरप्पा बोलले की प्रतापने जर माझं ऐकलं असतं, त्यांनी आय लव्ह यू केलं असतं तुमच्याशी, तर काही झालं असतं. पण मी कीर्तनामध्ये बोललो, 7 दिवसाचा माझा जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये मी बोललो होतो कि नसीब में होगा तो चल कर आएगा, नसीब में होगा तो चल कर आएगा, और नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. जिंदगी पे
इतना सीरियस ना लेना जिंदगी को, एक न एक दिन तुझे यहां से जाना होगा। जिंदगी इतनी अच्छी होती तो हम रोते रोते नहीं आते, और जिंदगी इतनी खराब होती तो हम जाते जाते लोगों को रुलाकर नहीं जाते। याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। मी कीर्तनातही बोललो, तुम्हाला वाटतो मी मंत्री आहे? वाटतो? कोण वाटतो? कोणाचा भाऊ? असं वाटतो काय गुलाबराव पाटील मंत्री झालाय? होय, माईचा लाल नाही तो जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटलाला धक्का लावू शकतो। Hey Meta, play a song that fits my vibe. Hey Meta, start recording. शेतकरी शेतमजूर यांच्याशी माझी नाळ आहे। शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे हॉस्पिटल काढलं, मी हॉस्पिटल नाही काढू शकत साहेब, पण मी एक संकल्प केलाय की माझ्या मतदारसंघामध्ये एकही माणूस हा मोतीबिंदाच्या माध्यमातून राहू नये। मी 15,300 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आजपर्यंत केले, ते मुंबईला नेऊन एक फिरतं नेत्रालय केलंय, जे गाव जाते, डोळे तपासते, नजर लागली तर नजर लागल्यानंतर त्याच्या घरपोरच चष्मा पोचवते, आणि जर तो ऑपरेशनचा पेशंट असला तर आम्ही आमची गाडीमध्ये त्याला बसवतो, आम्हीच त्याला नेतो, आम्हीच त्याचं ऑपरेशन करतो आणि वापस आणतो। पुढे आम्ही ठरवलंय की स्तनाचा कॅन्सरचा जो प्रादुर्भाव वाढलाय, किशोरप्पा तुम्हाला आठवतंय की तुम्ही डीपीटीसीत मांडलं, तर आम्ही एक गाडी तयार करतोय की जी गावागावामध्ये जाईल, महिलांचं चेकिंग करेल, आणि जर तिथं कर्करोग त्या बाईचा निदान झाला तर त्याचं ऑपरेशन करून त्याला घरी आणण्याची जबाबदारी सुद्धा जीपीएस परिवारानं आम्ही घेणार आहोत। सध्या राजकारण वाचायला चांगलं आहे, एवढे पत्रकार कधीच येत नाही माझ्या सभेला, पण ते आज आलेले आहेत की गुलाबराव पाटील काय बोलणार, विधान परिषद मध्ये बंडखोरी झाली त्याचं काय होणार। मेरा बॉस बैठा है बंबई में, ठाणे में, वो बोलेगा वही होगा, बाकी कुछ नहीं होगा। आणि त्यामुळे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं चंदू अण्णांनी मला केस बसवण्याचा सल्ला दिला, आणि मला केस बसले तर प्रतापला पुढे काही संधी नाही याचा सल्ला किशोरने मला दिला। आता माझं आय लव्ह यू झालंय, म्हणजे मी कोणाचं ऐकायचं, पण मला खात्री आहे आम्ही नशीबवान राजकारणी आहोत। अण्णा आहेत, अप्पा आहे, मी आहे, मी कसा आहे सगळ्यांना माहित आहे, माझं सांगायचं काम नाही, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों। पण मला खात्री आहे की माझी मुलं माझ्यापेक्षा 100% ठिकाण्यावर आहेत, आणि आमची प्रॉपर्टी तीच आहे। पैसा बिसा हा एक का विषय नाही आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कार्यकर्ता माझा जीव आहे, कार्यकर्ता माझा प्राण आहे, आणि तुम्हालाही कल्पना आहे कार्यकर्त्याची जर गाडी फसली तर सगळ्यात पहिले उभा राहणारा त्यांचा भाऊ त्यांच्या मागे उभा राहतो, हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे। त्यामुळे हा वाढदिवस साजरा करणं ही एक चार्जिंग मशीन आहे। मी इलेक्शन मध्ये जेव्हा उभा राहतो, सकाळी जर कोणी हात लावला तर राम राम, म्हणजे झोपेतच राम राम, आणि लोक नाही दिसलं तर आम्हाला वाटतं की आपली हवा गेली। या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं चार्जिंग तपासलं जातं कि अपना माल ठिकाने पे है कि नहीं, कि किधर प्रॉब्लेम हो गया है भाई, माझ्या मागे लोक अजून आहेत की नाही। आणि मला सांगायला आनंद वाटेल, मी कॉन्स्टंट 10 तास उभा होतो,
10 तास लोकांची जे प्रेम होतं ते मला वयोवृद्ध माणसापासून म्हाताऱ्यापर्यंत मिळालं. मी परमेश्वराला हेच मागणं सभेतही केलं होतं आणि कीर्तन सप्त्यात पण केलं होतं. देवा सगळं कर, पण मला आणि माझ्या कुटुंबाला आयुष्यात कधी गर्व येऊ देऊ नकोस. मला यांच्यासारखाच ठेव. लोकांनी म्हणलं पाहिजे, अरे भाऊ का तो तर आपल्यासारखाच आहे, भाऊ त्याच्या मनात काही पाप नाही. आणि हीच माझी संपत्ती आहे. संपत्ती हीच आहे आणि प्रेम पण हेच आहे. त्यामुळे मी माझ्या कोणत्याच कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहू शकत नाही. त्याच्यावर आलेलं संकट मी कधी पाहू शकत नाही. मग वेळ पडली तर काय करावं लागेल ते सगळं तुम्हाला माहीत आहे. कारण की मी शिंदे साहेबांकडनं काहीतरी शिकलोय. ते म्हणतात की पाणी वाहतं ठेवलं पाहिजे. पाणी जर वाहतं ठेवलं तर डास, मच्छर, डेंगू होत नाही. पाणी जर संगळून ठेवलं तर डास होता, मच्छर होतो, डेंगू होतो आणि माणूस ठार होतो. त्यामुळे आज मला खात्री आहे की आपण सगळ्या जणांनी मला जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाच्या भरोश्यावरच, ज्याप्रमाणे खासदार साहेबांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये आपण काम केलं पाहिजे, त्यामुळे आम्ही हेच ठरवलंय, जो मंजिल पाने का जज्बा रखते हैं और रास्तों को एक कांटों की परवा नहीं करते. त्यामुळे आम्ही जी मंजिल आम्हाला मिळवायची आहे ती 100% मिळवण्याचा प्रयत्न करू. मी नशीबवान माणूस आहे. किशोरप्पा बोलले ते खरं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 7 वर्ष पालकमंत्री राहणारा जर कोणता इतिहास केला असेल तर तो फक्त गुलाबराव पाटलाचा तुमच्या आशीर्वादामुळे झाला आहे. आणि त्यामध्ये तुमच्यासारख्या आमदारांचं मला सहकार्य आहे. 10 वर्ष कंटिन्यू मंत्री आहे. समाधान आहे आणि शिंदे साहेबांच्या सानिध्यामध्ये राहून काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. वेळेचं बंधन आहे. मी तर रोज बोलतो तुमच्याशी, पण ही गर्दी ही माझ्या आयुष्यातली कमाई आहे. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे काय पाहिजे, कोणती संघटना मोठी होऊ शकते, ज्याच्याकडे सोन्यासारखी माणसं आहे. मी तोच माणूस आहे की माझ्याकडे तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांचं हे वैभव आहे. मी स्वतःला कधी आयुष्यात मोठा समजू शकत नाही आणि समजत नाही. जमिनीवर वस्तू उचलायची असेल तर माणसाला वाकावं लागतं हे मला कळते. वडाचं झाड कितीही मोठं झालं तरी त्याची पारंबी जमिनीवर असते हे पण मला कळते. त्यामुळे मी कधीही वाकून चालेल, झुकून चालेल. तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा. अजून मी 58 पूर्ण केलंय आप्पा. 60 नंतर माणूस सिनियर सिटीजन होतो. त्यामुळे अजून तून बरोबर पैसू मी पैन लावशी तर. त्यामुळे निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाप बाप होत आहे, ध्यान में रखो. त्यामुळे निश्चितपणाने ते धनसिंग पाटलांचा पोरगा असेल पण गुलाबराव पाटलाचा पुतण्या आहे हे त्याला सांगावं लागेल इथं लोकांना. आणि ते सगळ्या जगाला माहीत आहे. नाही तसा विषय नाही, असं बोलूच नको तू. आता आज आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आमचे युवा नेते आले आहेत. तुम्ही तर मला रोज ऐकतात, रोज बघतात. मी तुमच्याकडे रोज आहे, रोज भेटणं आहे. मी आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांना आपल्यातर्फे विनंती करतो की त्यांनी आपल्या समोर येऊन संबोधन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.